टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये स्थानिक व्यापाऱ्याबरोबरच किरकोळ व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केले आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की विठ्ठलाच्या दर्शनाकरता दररोज हजारोच्या संख्येने भाविक विठ्ठल मंदिर परिसरामध्ये येत असतात। मात्र त्यांना जाता येताना करत भाविकांना मोठा त्रास करत नाहक सहन करावा लागतोय। आपण जर आता बघितलं तर हाच तो महाद्वाराचा परिसर आहे। याच महाद्वार परिसरामध्ये अनेक व्हीएमईच्या गाड्या देखील इथे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर जे स्थानिक व्यापारी त्यांनी देखील आपली दुकानं जवळपास 5 ते 7 फुटापर्यंत खरं तर पुढे आणलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे रस्ता देखील खरं तर हा अरुंद झालेला आहे। एकंदरीत ह्या भाविकांमधून तीव्र अशी खरं तर नाराजी व्यक्त केली जाते। दुसऱ्या जर बाजूला आपण जर बघितलं तर अनेक धार्मिक स्थळ करते अतिरेक्यांच्या हिट लिस्टवरती असल्यामुळे चोख असा बंदोबस्त ठेवण्यात येतो। मात्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा परिसरात जर आपण बघितलं तर अनेक 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील या मंदिराच्या अगदी भिंतीला चिटकून लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे कोणताही मोठा अनुचित प्रकार देखील घडण्याची शक्यता देखील इथं वर्तवली जात आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये जे असलेले अतिक्रमण आहेत हे काढण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नगरपालिका प्रशासनाला खरं तर आदेश दिले होते। मात्र नगरपालिका प्रशासन असेल किंवा पोलीस विभाग असेल हे दोघंही दुर्लक्ष करत असल्यामुळे खरं तर येथे येणाऱ्या ह्या खरं तर भाविकांना त्या अशा फुटपाथवरती खरं तर बसलेल्या व्यापाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे तीव्र अशा भाविकांमधून संताप देखील प्रशासन विरोधात व्यक्त केला जातो आणि लवकरात लवकर खरं तर हे अतिक्रमण काढावीत अशी मागणी आता भाविकांकडून होत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी।